नमस्कार मित्रांनो, बुलढाणा एक्सप्लोर सिरीज अननोन ट्रॅव्हलर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ही जी आहे ही आहे कचोरी आणि शेगाव कचोरी, जी बुलढाण्याची शेगावची प्रसिद्ध अशी कचोरी आहे. बुलढाण्यातलं हे कारंजा चौकातलं प्रसिद्ध असं दुकान आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे करून आपण निघलो आणि आता बुलढाण्यात तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने विकास कामं झालेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे असो किंवा इतर गोष्टी असो, स्वच्छता असो, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट बघणार आहोत येडगाव धरण, जिजामाता क्रीडा संकुल आणि त्यानंतरचा हा सगळा परिसर. इथे देवीची प्रचंड मोठी यात्रा भरते, जे की नवरात्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहे. आणि हा रस्ता डायरेक्ट जो जातो येडगाव धरणाकडे. गणपती विसर्जनाची घाई असल्यामुळे पुढे जो डॅम आहे तो फारसा चालू नाही आहे, तरी आपल्याला जोपर्यंत जाता येईल तोपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा पद्धतीने आम्ही जात आहोत. हे आहेत आमचे जुने सहकारी आगाशी साहेब, आणि असं करत आम्ही आता निघत आहोत डॅमकडे. मग आता अति प्रचंड वेगाने आम्ही सरळ निघलो आहेत येडगाव धरणाकडे. आणि तुम्ही बघू शकता की जलाशयाचं नाव आणि रस्ते तर फारच किचकट. टाळा इकडे थोडंसं काम चालू होतं, जे की गड्डे खोदणं चालू होते. आणि असे करत आम्ही वेळेवाकडे वरनं घेत आम्ही पुन्हा रस्ता, पाण्यात रस्ता, आणि असं फारसं वळणात रस्ते आणि रस्त्यात वळणं बघत शेती वाडी हे सगळं बघत आम्ही जेमतेम आता पोचलो आहे धरणाजवळ. आणि तुम्ही बघू शकता की हा नजारा अत्यंत खतरनाक आहे. प्राणी, पक्षी आणि आपल्यासारखी माणसं. समोर जलाशय बंद असल्या कारणाने आपल्याला एवढाच नजारा इथला घेता आला. आणि हा चंगू म्हटला आम्हाला घेऊन चल, पण गाडीवर जागा नव्हती. पण असो. तर मग असं काहीसं धरण बघून आम्ही निघालो, पुन्हा आलो चौकामध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकता की वाहतूक कोंडी सध्या तरी नाही आहे बुलढाण्यामध्ये, परंतु आता जे आपण बघत आहोत ते आहे जिजामाता ग्राउंड, जी की प्रचंड मोठी अशी शाळा कॉलेज आहे. आणि असं करत पुन्हा आम्ही रस्त्यावर लागलो. तसे आम्ही रस्त्यावरच आहोत. तसं पाहता बुलढाण्यामध्ये पूर्ण आमचं काही फिरणं झालं नाही, परंतु जे काही फिरणं आलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सध्या गणपतीची घाई आहे, गणपतीची सराई आहे, त्यामुळे कित्येक ठिकाणी गणपती बसलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की कित्येक पोरं जोरात गाडीत चालवत आहेत. बुलढाण्याचा इतिहास जर बघायचा झाला तर इंग्रजांनी वसवलेलं हे गाव, थंड ठिकाण, आणि समोर मग भिलडाणाचं बुलढाणा असं काहीसं त्याचं नामकरण झालं. आता वेगवेगळे दुकानं. आता ही जी आहे चिंचोले चौक, आणि चिंचोला चौकामध्ये ही खाऊ गल्ली खूपच प्रसिद्ध आहे. आणि आम्ही जेव्हा इथे 2 वर्ष होतो खूप आनंद घेतला आहे. पावभाजी असो, आईस्क्रीम असो किंवा इतर गोष्टी असो. बुलढाण्याचा महाराजा दूरदर्शन आपल्याला झालं आणि पुन्हा आपण निघालो आहे. असं करत रस्ते जर बघितले तर चांगले कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. आणि बराचसा असा विकास आता पाहायला मिळतो आहे. पुन्हा आपण आता खाली जात आहोत आणि जसं काही दिसेल तसं कॅप्चर करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. तुम्ही बघू शकता की इथं जे गेलं आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा, तिथे आजूबाजूच्या प्रदेशातले किंवा खेड्यातले लोक आपला माल विकण्यासाठी आणतात. सगळ्यात कमी पोल्युशन असणारं जर शहर म्हटलं तर बुलढाण्याचं नाव आवर्जून घेता येईल. आणि सगळ्यात जास्त शैक्षणिक शाळा, कॉलेजेस, म्हणजे शिक्षणाचं माहेरघर बुलढाण्याला म्हणता येईल. कारण इथं कुठल्याच कंपन्या नाहीत किंवा कुठल्याच इतर गोष्टी नाहीत. फक्त शिक्षण खूप मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आहे. आणि त्याचा संपूर्णपणे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा आता आपण शहरामध्ये दाखल झालेलो आहोत. आणि संपूर्णपणे तुम्ही बघू शकता की छान असे देखावे. पुढंच आपल्याला हा चांगला असा देखावा बघायचा आहे. गणेश उत्सव आणि मस्त असा देखावा इथं रंगवलेला आहे. समोरच खाली जरा झूम केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळासुद्धा कॅप्चर होतो. मी तरी झूम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता की छानपैकी तो पुतळा आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने हा देखावा
आणि मस्त असं हे रूप तुम्ही या बघा. आवडलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तर मग अशा पद्धतीने बुलढाणा आपण कॅप्चर करत आहोत. रुद्र गणेशोत्सव वर्ष 13वे आणि हा संपूर्ण देखावा. आता आतमध्ये आपण जेव्हा प्रवेश करत आहोत तर ज्या वास्तूचं उद्घाटन आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी केलेलं आहे. तुम्ही जर आतमध्ये आता आपण जातच आहोत, जसं जसं आता एक कॅप्चर आपण केलेलं आहे पूर्ण मूर्तीचं, त्यानंतर आपण आतमध्ये जात आहोत. तर तुम्ही जे बांधकाम बघत आहोत मित्रांनो, हे ओरिजिनल दगडात आहे. आणि आतमध्ये आपण जेव्हा जातो तुम्ही बघू शकता हिरवळ आणि ह्या अनेक गोष्टींनी छान असं देखावा तुम्हाला बघायला मिळतो. जर तुम्ही बुलढाण्यात आले तर हा देखावा बघून जा, म्हणजे तुम्ही यापासून वंचित राहू नका. फार छान. या वास्तूचं उद्घाटन माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हातून झालेलं आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो की स्मारक किंवा अशी किल्ल्याच्या भिंती, परंतु ही किल्ल्याची भिंत जी आहे ओरिजिनल दगडात आहे. म्हणजे पूर्ण दगडच आणून दगडात हे बांधकाम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण त्याला हातसुद्धा लावून बघितला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती भव्य दिव्य आणि किती चांगल्या पद्धतीने ही वास्तू आहे. मावळे, त्याचबरोबर फडकणारा हा भगवा किती भारी कॅप्चर होत आहे त्यामध्ये. आणि आपण झूमसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत की किती पद्धतशीर आणि भव्य दिव्य पुतळा तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. छान आणि फार उंच, आणि जेवढ्या दुरून बघाल तेवढ्या दुरून तो अनेक रूपांनी आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतो. आता असं मावळे आणि इतर गोष्टी पुन्हा आपण झूम केला, तुम्ही बघू शकता की लॉनसुद्धा किती छान पद्धतीने, म्हणजे गवतसुद्धा असं वाटत नाही की हे काहीतरी हे आहेत. म्हणजे छान पद्धतीची रचना केलेली आहे. आणि शॉवर नाही म्हणता येणार आपल्याला त्याला, कारंजे वगैरे छान पद्धतीने. आणि इथं परत आपण झूम करून किती भारी दिसते हे दृश्य. वेगवेगळे मावळे, वरती ढोल आणि त्याचबरोबर तुतारी वाजवताना. तुम्ही हा देखावा बघा मित्रांनो, जर बुलढाण्यात येत असाल तर. आणि दोन्ही बाजूंनी जी आपली राजमुद्रा आहे, प्रतिबंध ती चांगल्या पद्धतीने इथे मांडलेली आहे. परत आपण आता असंच खाली जाऊ आणि अजून काहीतरी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. पण मन असं प्रसन्न होते हा पूर्ण जेव्हा एरिया आपण बघतो. आणि भगवा वादळ, भगवा झेंडा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा एक नंबर दिसतो. हे सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो आपण खाली जो दरवाजा आहे त्या दरवाजापाशी पुन्हा जाऊन तो जे दगड आहे, पूर्ण असं दगडात बांधकाम आहे मित्रांनो. पूर्ण हा दगड ओरिजिनल दगड आहे आणि ओरिजिनल त्या काळात जसं बांधतात तसंच हे बांधकाम पुन्हा रिक्रिएशन किंवा रिक्रिएट करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आपण बाहेरून आता इकडे जो पुढच्या चौकात आलेलो आहोत आपण, तर तुम्ही बघू शकता की आरक्षणाचे दैवत आणि आपले राजे छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य हा पुतळा. म्हणजे प्रत्येक चौकात जर तुम्ही गेले तर प्रत्येक चौकात असेच वेगवेगळे पुतळे आहेत आणि ते मस्त असे अव्यढव्य, आणि त्याची स्वच्छता पण त्याच प्रमाणात आहे. नाहीतर आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की पुतळे वगैरे ठेवले जातात परंतु त्याची निगा नसते. आता इकडे बसवेश्वरांचा पुतळा, महात्मा बसवेश्वरांचा. आणि पुन्हा एकदा इकडे जर आपण आलो या चौकामध्ये, जयस्तंभ चौक या साईडने, जयस्तंभ चौकामध्येच आहे. आता इकडून शिवाजी महाराज, तिकडून एक साईडनं जे आहेत आता सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, आणि मधात आपले संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर. आणि खाली पुन्हा थोडंसं गेलं की हा चौकात जो धर्मवीरांचा पुतळा आहे, स्वराज्याचे धाकले धनी. परत आपण थोडेसे अंतरावर गेलो तर इथं तुम्ही बघू शकता की बळीराजा, कष्टकरी राजा, त्यांचा हा
चांगला असा एक पुतळा. पुन्हा आता आपण हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा आलो खाली, तर हा जो मेन पॉईंट आहे, जिथनं आपल्याला आपलं जे खालचं नळगंगा धरण पूर्णपणे स्पष्ट दिसते, ते तुम्हाला मी इथनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नळगंगा व्ह्यू पॉईंट याला म्हटलं जाते. आणि पर्यटक आजूबाजूचे लोक इथं बघण्यासाठी येतातच. आणि छान पद्धतीने हा व्ह्यू इथं आपल्याला कॅप्चर होतो. आता अलीकडे जो दिसतोय तो छोटासा डोह किंवा छोटीशी नदी असेल, परंतु तुम्हाला मी दाखवतोच. त्याच्या एक साईडला पूर्णपणे मोठं असं जे धरण आहे ते इथनंच दिसते आणि हा धरणाचा हा व्ह्यू पॉईंट आहे. आता आपण झूम करण्याचा पुन्हा प्रयत्न करू. पूर्णपणे ते बाहेर जे मी बोर्ड दाखवतोय तिकडे पूर्ण हे धरण संपूर्णपणे आपल्याला दिसते आणि ह्याच एका व्ह्यू पॉईंटमधून दिसते, म्हणून आपण हा सगळे शेवटी व्ह्यू पॉईंट घेतला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बुलढाण्यातील विविध स्थळं किंवा चौक आपण इथे कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला तसा वेळ नव्हता, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. भाऊंनी गायलं ए मेरे हमसफर. चला बघूया, ऐकूया गाणं. लय